वाजवायचा नाही. आता आम्ही साधी माणसं भोळी. आता मी भोळा म्हणले वय तुम्ही हसते म्हणजे मी भामटाय का? आम्ही खरंच भोळेत महाराज. मी एक दरवाजा वाजवला महाराज, इतका बेकार आवाज आतमध्ये. बटन दाबल्याबरोबर आवाज, एक बार आजा आजा आजा. बटन दाबल्याबरोबर आवाज, एक बार आजा 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 आजा. मी एक चप्पल दुसऱ्याची घातली पण निघून गेलो. काय करावं या लोकांना? त्या दारुड्यांसारखं झालंय. दोन दारुडे रस्त्याने वरगडत निघाले, बिवर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळाच होता. तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. आता अशी एकत्र करावं मग भागवत कथा ठेवा. काय करत? पागल झाली लोक, पागल. म्हणजे गंमत अशी झाली, एकानं मुंग्या मारायचं औषध आणलं. औषधात दुकानातून मुंग्या मारायचं औषध आणलं आणि अर्ध्या तासानं परत नेऊन दिलं. तो दुकानदार म्हणला, मुंग्या मारायचं औषध नेलं असताना तुम्ही परत आणूनच का दिलं? तो म्हणला त्याचं असं आहे, त्याच्यातच मुंग्या झाल्या. औषधातच मुंग्या. आता मुंग्या मारायच्या औषधाला जर मुंग्या झाल्या तर मुंग्या मरतील का मारा? तसं आपल्या लोकांचं झालंय महाराज. आमच्या पुढे बसलं का तेवढं पुरतं तेवढं खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? प्रेम गेलं इथे. आपण मी कुठे गेलो तर जागेवांना 10 गोष्टी सांगायच्या मला म्हणजे पुढे जायला. 1 सदाचार गेला, 2 सत्य गेलं, 3 दया गेली, 4 तप गेलं, 5 जमिनीतलं पाणी गेलं, 6 माणसांमधलं प्रेम गेलं, 7 अंतकरणातला जिव्हाळा गेला, आणि 1 वाईट झालं, समाजातला आपलेपणा गेला. हो, म्हणून आजच्या कीर्तनात पहिला संकल्प भीक मागा स्वाभिमानान जगा. 2 आपली माणसं मोठी करायला शिका. मोठं चला पुढे. किती झाले? करेक्ट. 9 हसू गेलं आणि 10 जबाबदारी संपली. मला 12वीच्या पोराला अभ्यास कर सांगायची काय गरज आहे? टोणग्याला कळत नाही का? मी 18 वर्षाचा झालो ना, आलाय का? त्याला म्हणलं टाळ घेतो तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला? काय कळत? इथं धोत्रातून गरम होतोय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालतो. तुला सीझन कळतो का? सीझन इथं एवढं मोकळं धोतारे तरी गरम होतंय. तुला काय वांग कळत का कॉलेजला जाऊन? त्याला म्हणलं टाळ. त्याला म्हणलं का काय गरज नाही, पण जबाबदारी नाही. जबाबदारी नाही. सर्व्हिसवाल्यांनी काय केलं माहिती का? 11 ते 5, 5:15 नाही. खरे बा वेळ नाही. 45,000 रुपये पगार घेणारे शिक्षक 1.5 रुपयाच्या खडूचं बिल काढते. 1.5 रुपयाचा 4 कलर कडू. अरे घाल ना 35 मधून 1,000 रुपया. काय बा आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय. पण एक वाक्य सांग का मला, मी तुम्हाला जेव्हा सांगतो ना तेव्हा मी 90% तसं वागायला पाहिजे. 100च्या 100 कोणाला जमणार नाही, पण 90% तसं वाग. नाही तर मी माझ्या बापाला उचलून आपटायचं आणि तुम्हाला सांगायचं पितृदेव भाऊ, पितृदेव भाऊ. हा गाथा कान नाही कुठून भाऊ पितृदेव. ज्यांचे बाप भागवत सांगत आहेत त्यांची पोरं क्वार्टर हाणतात आणि त्याचा बाप म्हणतो भक्त प्रल्हादाची कथा. पोरानं बाप 3 वेळा लाईट बंद करून हल्ला. बापानं ध्रुव बाळ सांगितलं लोकांना. ध्रुव बाळ कड्यावरून लोटला म्हणला. तुला 3 वेळा जिन्यावरून लोटलं, तू कायला सांगतो ध्रुव बाळाची कथा? जबाबदारी राहिली नाही. जर महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना पोलीस खात्याबद्दल नीट वाक्य आहे का? पोलीस खात्याला आपला मित्र समजायला लागा महाराज.
कारण 50% जनता जर कोणी मानव जाग्यावर ठेवली असेल पोलीस खात्याने, आपले लोक विचार नाही करीत महाराज. 25% काम कीर्तनकारांनी केलंय आणि 50% काम त्या खात्याने केलंय महाराज. त्या खात्याचे उपकार मानायला पाहिजे महाराज. महाराज एका माणसानं PhD केली, PhD जेल मधल्या आरोपीवर, तर त्यानं असा अंदाज काढला होता 15 ते 25 चे 60% आरोपी आहेत महाराज. आणि आरोपी होण्याला एकमेव कारण त्यांचे आईबाप. आजपासून जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. काहीच करावं लागत नाही त्याला, काही करणं. मुलीचे मोबाईल बंद करा, पळून जाण्याचं फॅडच बंद होणार. भूगोलाचाही नाही, इतिहासाचाही नाही. कशाला पाहिजे पुरीला मोबाईल? रोज उठून आम्ही बलात्काराच्या पट्ट्या वाजायच्या. आपलं राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे, ध्यानात ठेवा. आपलं आपण कोण आहेत? कशाला पाहिजे आपल्या राष्ट्रात बलात्कार रोज पट्टी? कशाला पाहिजे? कशाला पेपरला रोज बलात्काराची बातमी पाहिजे? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. तुम्हाला जर पगार कमवायचं कळतं, तुम्हाला 50% आरक्षणात काम करायचं जमतं, मग तुम्हाला तुमच्या मुली चांगल्या बनवायचं जमत नाही? हे जमत नाही का? मुलगी मला आहे. आज तुम्ही मी एक आहे. आपल्या भाजीला तेल नसलेलं चालतं, इज्जत गेलेली चालत नाही. आमची आई गरीब आहे, कशाला रोज पोलीस खात्याला ताण येईन? तो अडवले, उडवले, गाठवले, बोकसले. मग प्रत्येक आईला आपली मुलगी कशी राहते हे समजत नाही. तुम्हाला बंगला बांधायचं जमतं, वाईला निघायचं जमतं, 2 भावांच्या मारामाऱ्या लावायचं जमतं, आमचे आई बापा उपाशी मारायचं जमतं, आणि तुमचं जनावर कसं राहतं हे नाही समजत तुम्हाला. समजत नाही का? आपल्या पोरी रस्त्याने हिंडतात खानदान घराण्यातल्या, तर 70% मुलींच्या अंगात कपडे नाहीत, 30% पोरी अंग झाकून हिंडतात. याची लाज तिच्या आईला वाटत नाही का? तिच्या आई पारायणाला बसली का? समजत नाही का? आपलं जनावर कोणीकडे पाहतंय, कोणीकडे चालत आहे, थोबाड कोणीकडे वाजतंय, शाळा कितीला सुटली, जनावर घरी कितीला येतंय. आपण पोरीला एसटीचा पास काढून दिला आणि पोर तर मोटरसायकल कॉलेजवरून येते. मग कॉलेजनं गाड्या वाटल्यात का? काय केलंय का? हा विनोद नाही. याच तुम्हाला थोडं वाईट वाटेल, मुलगी मला आहे, पण शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाहीत. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपल्या पोरीने एक नवीन भांग आणला आता कुडून, इथं केस घेतय, झटके आणती का खुनी ती हेच कळा ना माणसाला. हा विनोद नाही महाराज. प्रत्येक आईनं जर आपली मुलगी, आता एवढे बाप माझ्या समोर बसले टाक्या, हो तुमचा पर्यंत दारू पितो तुम्हाला माहित नाही? पोरगा बाहेरून जीवन आल्यावर बापानं लाईट बंद करून हल्ला पाहिजे. इकडे ये नालाय का, मी पाणी मारून कापू शिकतो, तू पाणी टाकून पितो. उचलू उचलू आपटलं पाहिजे शिंगरू, आणि त्याला सांगितलं पाहिजे बेवडे, MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजवून भात खाते, आणि आमची औलाद जमीन इकून धाब्यावर खाते. एवढा फरक आहे. मुलं चांगली बनवा, विनोद नाही हा. मुलांवर जबाबदारी नाही का? आईबापांची जबाबदारी नाही. येडी पोरं पैदा करून ठेवल्यात कशीच्या कशी, संस्कृतीच नाही, काहीच राहिलं नाही. पोरं कशी म्हणायची? कितीला तू? 7वीला आहे का? घड्याळाला काटे किती? 12. गेली निम्या महाराष्ट्रावर घड्याळाची सस्ता आहे. घड्याळामधले काही माणसं इथं बसले. कितीला आहे तू? खाली बस. कितीला आहे? 6वीला आहे का? एकात एक मिसळल्यावर किती होती? 2. करेक्ट. आणि एका शेजारी एक बसल्यावर 2च का? यांना भाताबरोबर 2-2 अंड्याच्या पोळ्या द्यायला पाहिजे. 5वी ते 7वी अंड्याच्या पोळ्या ना, 8वी ते 10वी अर्धी क्वार्टर द्यायला पाहिजे. तू कितीला आहे रे? 7वीला आहे का? नीट ऐक प्रश्न, तू कितीला आहे रे? तू सेमीला आहे तू? चियारा सेमीचा तुझ्या मागचा इंग्लिश मीडियम नाही ना? हा, ते लगेच कळत ना. इंग्लिश मीडियम आणि सेमी म्हणलं का दरिद्री चेहरे असतात. काही तोंड सोडून देईल त्याने. काय झालं? चियारा खरमरीत मराठी मीडियमचा मार, खाऊन पिऊन सुखी, काय घेणं नाही. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना.
तू कितीला रे? हा 10वीला आहे ना. रावण आपल्या डोक्यावर, नीट ऐक प्रश्न, रावण आपल्या डोक्यावर, सगळे पोरं सांगा रे, रावण आपल्या डोक्यावर सोन्याचा रोज एक नवा मुकुट चढवायचा, तर रावणाला वर्षाला मुकुट किती लागत असतील? 365. तुमचे दाखले कुठे काढून घ्या ना. अरे येडे हो, रावणाला 10 डोके होती. तुम्ही काय घरातला रावण सांगितला का? आणि आता सावध बसा. हे बा, ते 3 जण हे 5 जण 5-6 जण बोलायचं, बाकी कोणी बोलायचं नाही. सरळ बसा बरोबर. तुम्ही दोघे इकडे सारखं बरं, थोडं तुमच्या मागे लपलेत ते असं घोटाळा. हा आणि आता सावध बसा. हा तुम्ही 3 जण उठा तिथून, 7वी वाले 9वी वाले, फक्त 10वी वाला बसू दे तिथं. तुम्ही उठा 3 जण. हा 3 जण, तुझ्या पुढचा तुला आणा. हा या इथं या, माझ्या हाताखाली या, पटकन या. आणि त्यांचे आई बाप जरा नीट ऐका सगळ्यांची. पार पुढे या. हा चला पटकन. वा वा वा. आणि जोरात बोला, घाबरायचं. हा असं, बाकीच्यांनी कोणी बोलायचं नाही. या वर्षाचं काढलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का घरी वाजले की 12. करेक्ट. शिला की जवानी. करेक्ट. मुन्नी बदनाम होई. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांग पडते, त्या भांगाचं नाव तेरे नाम. अजिबात डोक्याला केस नाही, त्या भांगाचं नाव गजनी. शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव. करेक्ट. रेडी मधलं गाजलेलं गाणं जिंगा. करेक्ट. बॉडीगार्ड मधले गाजलेलं गाणं काय? तेरी मेरी. करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम. करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेला नवीन मराठी रिलीज सिनेमा दुनिया दारी. करेक्ट. आणि ह्या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं कोणतं? उभा राय. त्याला वर गेली. तिकडे पाहायचं आणि मला खाली हातानं धिनताता करून दाखवायचं. काय आई बापांनी तपश्चर्या केली असं. पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. हा कोंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं जोरात सांगा. चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. हे कपडे काढून आणले पाहिजे, मोकळे नाही. आणि आता 2च प्रश्न राहिले एकदम जोरात. घाबरायचं. आता पार साईडच्या सगळ्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे, मध्ये कोणी बोलणार नाही. पोरांनो, याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात. आवाज येत नाही. घाबरायचं. त्या बाई कमी झाला आवाज. घाबरायचं. अरे जोरात बोला. घाबरायचं. पोरांनो, तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? महिला मंडळ. हे मेले महाराज. एका पोरानं चिकनी चमेली गाण्याला शिट्टी वाजवली महाराज. मूडमध्ये आलं ते, क्वार्टर हाणलेलं होतं त्यानं. किती हवा जावा महाराज. माग चड्डी उपसली. अरे याच्याकरता आई वडिलांचं बीज कसं पाहिजे? शुद्ध बीज.
म्हणजे मी म्हणायला सुरुवात केली का मिठलं मी एकट्यानं बोलायचंच फक्त नाही जर जाल तर पुढच्या वर्षी या वर्षी श्राद्ध येईल शुद्ध बीजा पोटी यांना चांगलं बनवा मग आता चांगलं बनवा महाराजांना चांगलं बनवा म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा पुढे राहिलो आपण ध्यानात ठेवा बारीक मुद्द्याला सुरुवात झाली आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की बुवा चांगल्या बापाच्या पोटी नालायक पोरं का येतात त्याचं एकच वाक्यात उत्तर आहे जे पेराल ते उगवेल मोठ्याचं उदाहरण सांगतो हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मी अरण्यात जाऊन तपश्चर्या करावा आणि देवाला त्रास द्यावा हेतू त्याचा चांगला का वाईट वाईट त्याला ही गोष्ट कळली तेव्हा अरण्यात गेला आणि ही गोष्ट ब्रह्मदेवाला कळली ब्रह्मदेवाला वाटलं याची जर तपश्चर्या पुरी झाली तर आपला कार्यक्रम संपला म्हणून ब्रह्मदेव दाढीला हात लावून बसले आणि नारदाने नारायण मंत्र म्हटल्याबरोबर तो उठून आला कयादूने महिला मंडळाने डायका कयादू गरोदर असताना तिने 9 महिने 9 दिवस नारायण मंत्राचा जप केला तेव्हा भक्त प्रल्हाद जन्माला आला त्याचा बाप राक्षस असताना सुद्धा मागच्या कीर्तनाला धरडा साहेबांच्या 100व्या अभिष्ट चिंतनाला एक भीक मागा स्वाभिमानाने जागा 2 आपली माणसं मोठी करा 3 काळ्या आईची आणि गाईची सेवा करा आणि 4 घामाचं खायला शिका घामा कष्ट करा पोरांनो आजपासून संकल्प करा तरुण पोरं भीक मागा गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का शेळ्या पाळा भंगार गोळा करा पैसा कमवा दुनिया उलथू दे तिकडे दुनिया शिकाय घेणं नाही आपल्याला आणि मुलींना एक वाक्य सांगतो फक्त आयुष्यात कसंही जगा ईश्वरासारख्या आई बापाला खाली पाहायला लावू नका तुमचा बाप ईश्वर आहे आणि एक वाक्य सांगतो मुलींनो तुमचा जेव्हा आईन बाप जाईल तेव्हा तुम्हाला त्यांची किंमत कळेल आज आपली आई बोलते म्हणून आपल्याला राग येतो आपला बाप आपल्याला चांगला सल्ला देतो म्हणून आपल्याला राग येतो पण तोच बाप आपल्या भविष्यासाठी सल्ला देतो याचं आपल्याला ध्यान राहिलं नाही बाप मुलीला सांगतो तू मोठी हो आणि पोरींनी लग्नाच्या अगोदर कराटे शिकलं पाहिजे 2-4 डाव पाहिजे पोरीकडे फायटिंग बिटिंग बॉक्सिंग एक विषयात नापास झाली तरी चालेल काय फरक पडत नाही पण फायटिंग पाहिजे बेवडा मिळाला ओके 3 दणक्याचं काम तो सांगू शकत नाही बाहेर आणि मुलींच्या बाबतीमध्ये अजून एक वाक्य सांगतो तुम्ही माझ्या आई बहिणी सारखा पुरीनं तुम्हाला आई वडील गेले ना तुमचं कोणी नाही कोणी नाही आपल्या ह्या जगात आपली आई गेली आपला बाप गेला कायच काय आले महाराज हे जग फक्त टीट फॉर टॅट कोण नाही आपलं महाराज आपलं माणसं इतके विषयानं धुंद झालेले आहेत महाराज रोज उठून आपण मीडियाचे चॅनल पाहिले आणि रोज उठून जर टीव्हीच्या पट्ट्या पाहिल्या तर वासना नावाच्या रोगानं अख्ख्या जगाला पिछाडले महाराज केवळ बलात्कार म्हातारी अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली ना कापड दुकानापुढं तरी माणसं उभी राहतात ते स्टॅच्यू असतंय ना प्लास्टिकचं तरी माणसाची बाजू प्लास्टिकचे काय हत्यार कारण ह्या शरीरामध्ये ना मारा हे बाई याच्यामध्ये हा सगळ्यात डेंजर गडी हा हे इतकं बेकार आहे महाराज एकटं पाहतय आणि एवढ्याला कामाला येते बरं हे नालाय का फक्त कोणचं आहे का त्यात हे निघालं फिरायला ये हा होता बरोबर याने पाहिली कलवरी याला आवडली
यानं मनानं सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर, मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज, ती पोर होती बावळा, तिनं केला याला मिस कॉल, हे होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, ह्याच्याकडे नव्हता बॅलन्स, यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून, पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? मग दर्डा साहेबांचे कार्यकर्ते बबनराव आणि त्यांचं परिवार आणि बबनराववर प्रेम करणारी माणसं आणि दर्डा साहेबांवर प्रेम करणारी असंख्य जनता यांनी निदान स्वाभिमानाने जगा. स्वाभिमान, स्वाभिमान. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही. आपण खबरदार माणसं आहेत. मला सरदाराच्या बरोबर शिवाजीला पाहिलं होतं तरी सांगितलं तर राजा खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवी न राहे. ही कविता आपल्या एखाद्या येड्याला म्हणायला हवं बरं. ती गालाला हात लावाय बसलंय. खबरदार जर टाच मारून जाऊन पुढे चिंदड्या उडवी न राहे एवढ्या. आणि त्यालाच बक्षीस मिळाय बसलंय. फुगीर मा जगायचं फुगीर. हो, आणि कीर्तनाला आलेल्या शेतकरी वर्गाला एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या, शेतीवर नाराज होऊ नका. 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार आहेत. आणि आजही दिवस शेती, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, त्या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. फक्त शेतीचा एक नियम आहे, थोडीशी पारंपरिक पद्धत बदला आणि यांत्रिक सुरू करा. जसं तुम्ही शिक्षण कसं केलं, पहिली सोडून दिली, सीमी सुरू केली, दुसरी सोडून दिली, अप्पर केजी केली, हायर केजी केली, लोअर केजी केली. शिक्षणात जशी क्रांती झाली तशी शेतीत क्रांती करा. आणि भीक मागा ना पोरांनो. हे जग फुकाट खाणारच नाहीये, कष्टाचं आहे. आणि प्रत्येक बापानं फुकाट खाणारं पोरग घरात ठेवायचं नाही. आज घरी गेल्यावर त्याला सांगायचं मी इंद्रिकरचं कीर्तन ऐकलंय, थांबायचंच नाही आपल्या घरात. तो म्हणला मला कशाला पैदा केलं, माय बायको होती, हे मी ठरीन, तो मला शिकवायची काय गरज नाही. मी तुला पैदा केलंय, तो माझा प्रश्न आहे, तो मला शिकवायचं नाही. मी अजून 2 होऊ देऊ शकतो. थांबायचं नाही आपल्या घरात. काय होत नाही फुकट. आणि इंदुरीकर मंत्र पाळी जायचे, आपले मंत्र पाळा मारा, होईन त्रास पण गुण हमखास, काय होत नाही. हा, पोरग म्हणलं मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे भाऊ. बायको म्हणले ना मी जळून घेईन, फक्त तिच्या पुढे राखेल काढायची पीठ ठेवायची. पटकन उरक, मला पुन्हा पाहुण्याला फोन करायचा आहे, परत दिवशी दुसरी बायको करायची, जी करायची तिथे सकाळीच मेसेज आलता. ती राखेल पिऊन घेईन पण ओतून घेणार नाही, काय होत. हा, बायको खुश ठेवायचे मंत्र सांगतो तुम्हाला. आपल्याला जर चांगला पदार्थ खायचा असताना जेवताना, तर बायकोनं जर जेवायला वाढलं ना, सहज 2 भाज्या असतात आपल्या, एक सुकी एक ओली. तिला फक्त एवढंच म्हणायचं, इतक्या भाज्या कशाला केल्या, भजेच येणार शेवटी. फक्त आपल्याला भजे सापडले पाहिजे कोणत्या ताटली देत. बरेच लोक वरण अगोदर पेते नंतर भात सापडले. बायको खुश तो. तुम्हाला सकाळी लवकर जायचं असतं ना, आता मला तुम्हाला सगळ्यांना घर लवकरच सोडावं लागतं. आम्हाला तर 7, 7:30ला सोडावं लागतं. 3ला गेलं तरी 8ला सोडायचं. मग आता आपल्याला जर लवकर चहा घ्यायचा असेल ना बायको कोण, आणि आपलं तर काय बायको आवरून देत नाही लवकर, मग एक आयडिया सांगतो, सांगायचे नाही कोणाला. एकच वाक्य म्हणायचं असं, तिला ऐकू जाईल असं चहाच्या टायमाला. काल आलता तुझ्या भावाचा फोन, पुढं काहीच नाही बोलायचं. पुढं गेला मग मेला तू, पुढं गेला मग चहाच येणार. मग काय होत नाही. हे वाघ आकलीवानाचं काम आहे. एका माणसाने इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, घरी गेला आणि पोराला म्हणला मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलंय, हे बाई कपडे पिशवीत घाल निघ. तो पोरगा म्हणला आणि पिशवी इकडं, मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलंय. इंदुरीकरनं सांगितलंय आकलीवानाचं काम आहे, मी त्याचा शिष्य आहे, निघालो बाहेर. ते निघालं ना आपल्या चौकात आलं औरंगाबादच्या, आणि त्यानं काय केलं, खिशात हात घातला. 4 रुपये होते त्याच्या खिशात. त्यानं किराणा दुकानातून 100 पेस वही घेतली आणि ती फाडली, चिठ्ठ्या केल्या आणि खोक्यात घातल्या आणि चौकात उभा राहिला. माश्या मारायचं औषध रुपया पुढे. 5 मिनिटात पुढ्या खपल्या. भांडवल गेलं 4 रुपये, नफा झाला 496 रुपये. पण त्यानं पुढी घेणाऱ्याला सांगितलं बाजारात फोडून पाहिले मासे मारणार नाही.
लोकांनी घरी नेल्या पुड्या आणि बायको नवऱ्याला म्हणते माश्यालाही त्रास देते तर म्हणलं आणलं ना औषध सोडून पाहिलं त्याचं औषधच नाही त्याच्यावर फक्त लिहिलं होतं उजव्या हाताने जेवावे डाव्या हाताने माश्या मारावा 1 रुपयाला. आता ह्या वर्षी दर्डा साहेबांचे कार्यकर्ते सगळे दर्डा साहेबांचे कार्यकर्ते एक काम करा. दर्डा साहेबांचा वाढदिवस पुढच्या वर्षी तर होईना पण 100वा होण्यासाठी एक करा. यावर्षी सामुदायिक म्हणून गरिबाचे 5-6 लग्न एकत्र करा. एकत्र लग्न करा. लग्न साधे केले तरी पोरं होतात. आपल्या लोकांनी लग्नासारख्या फाजील गोष्टीत पैसे घातले महाराज. 10,000चे फेटे नवरदेव शेळ्या वळीतो त्याला फुलपात्रात पाणी आणि तो पसरून पाणी पितोय वड्याला. त्याच्या घरात लाईट नाही त्याला फॅन दिला त्याच्यानं फॅनला बकरू बांधलं ते बकरूच गेलं फॅन उकड्यात घेऊन. येडी लोक आहेत. नवरदेव म्हशीपाशी झोपतोय त्याला दिवाण दिला त्याच्यानं दिवाणच्या मधल्या फटीत कोंबडी अंड्याला घातली. नवरदेव म्हशीवळीतून त्याला सफारी घेतली हो ते गुद मारलं चैन सापडा त्याला ती सवय नाही ते मुतलं सफारी त्याला अंदाज नाही. आता एक नालायक पद्धत आली आपल्याकडे लग्नात नवरा नवरीनं मधून यायचं. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा हायवेला मिळतो ना तो 35 रुपये आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको द्या. बाहर फूल बरसा मेरा मंडपात एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहर फूल बरसा क्या बात मेरा महबूब आया. तो महबूब चालू तर कसं माहितीये का आणि त्याच्या पुढे फुलं टाकीते. अरे बाटलीची बुच टाका ना नालायक आवलाती. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणे बाबुल की दुआ लिखी जा तुझको सुखी संसार मिला. जमिनी कोण नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने पळून जाईल. बाबुल की दुआ है लेके जा. अन्नवर देवाला येडस जा तुझको सुखी संसार मिला. वाट लागली वाट. 10,000चा डीजे 15,000चे फेटे आणि ग्रामीण भागामध्ये अजून संडास नाही. नवरी उठली सकाळी लवकर हिरव्या बांगड्या मोकार मेहंदी इथल्या फटीत चमकी. नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती. नवरीला लागली संडासला. कुठं जा. नवरदेवाचं काय नाही बिचाऱ्याचं. बैलांना चारा गेला तसे 2 खडे घेतले. खडे नाही मिळाले ते घासारलं माग पुढे एकदा.
शुद्ध बीजा पोटी फळे होईल कमी जास्त 6 महिने तुम्हाला आता अटॅक नाही बीपी नाही काय नाही ते पैसे माल देऊन टाकायचे मला आणि त्यांच्यात फरक काय असतो देहदेवाचे करणे सारखं करून घ्या थोडा आवाज द्या ताळमेळ हुकलाय मागच्याचा स्वर कमी जास्त तुम्ही लावा आणि हाच दारणा साहेबांचा वाढदिवस बबनराव डिडोळे पाटलांच्या परिवाराला परमेश्वर उदंडाचे असो तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो काही चुकून शब्द केला असेल मला त्या चांगला असेल तुम्हाला घ्या पण आता आपल्या माणसाने आपल्या माणसांचं ऐकलंच पाहिजे महिला मंडळ 2 मिनिटं थांबून राहा पुरुष मंडळीला जाऊ द्या संयोजक मंडळी पोलीस कार्यकर्ते उभे राहा जाताना प्रत्येकाला कोणाला त्रास होणार नाही याची दखल घ्या